आहे की 26 जुलै अखेरचा आईस फोन. आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे? आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे? सौभाग्याची समई तर कधीच मालवली. आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे? सौभाग्याची समई तर कधीच मालवली. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करे. वॉव! आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे? सौभाग्याची समई तर कधीच मालवली. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करीन. आई, आई सजलेल्या शालूची भिजलेली गाथा आहे. वॉव! आई, आई सजलेल्या शालूची भिजलेली गाथा आहे. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं फुटली, गुराढोरांची दावण तुटली. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं फुटली, गुराढोरांची दावण तुटली, पानाळलेली थानं अटली. आई, आई तू म्हणायची मी तुझा वाघ आहे. आई, आई तू म्हणायची मी तुझा वाघ आहे आणि आई तुलाच कसं सांगू की तुझ्या या वाघालाही जाणं भाग आहे. क्या बात! लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन. आई, आई 33 कोट देवांना आठवून पाणी खाली उतरना. आई, आई 33 कोट देवांना आठवून पाणी खाली उतरना. काळीच किंकाळी फोडूनही नेत्रपूर ओसरना. लाईट नाही, पीठ नाही, जिभेवरती बीट नाही. लाईट नाही, पीठ नाही, जिभेवरती मीठ नाही. दाणा दुणा रस्त्यावर पाहू तिकडं पाणीच पाणी, पण ओठी पाण्याचा घोट नाही. दाणा दुणा रस्त्यावर पाहू तिकडं पाणीच पाणी, पण ओठी पाण्याचा घोट नाही. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करीन. आई, आई शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतो शिव. आई, आई शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतो शिव. बिळातला प्रत्येक नाग गळ्यात पडून घेतोय जीव. शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतोय शिव. बिळातला प्रत्येक नाग गळ्यात पडून घेतोय जीव. रामराम करीत मंदिराचा कळसही ढेकळावाने फुटलाय. रामराम करीत, रामराम करीत मंदिराचा कळसही ढेकळावाने फुटलाय. आणि आजान देणारा मौलवीही चंद्रकोरेस तुटलाय. आहाहा! आई, आई तू हिरकणी हो. आई, आई तू हिरकणी हो, सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. आई तू हिरकणी हो, सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. गर्भातून माणसाच्या माणुसकीचे अंकुर उठू दे. आई, आई तू हिरकणी हो, सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. गर्भातून माणसाच्या माणुसकीचे अंकुर उठू दे. आणि मोडलेल्या माणसाला कंबर कसून उठू दे. मोडलेल्या माणसाला कंबर कसून उठू दे. मोडलेल्या माणसाला कंबर कसून